गम गणपतये नमः. भक्तांनो, आज आपण अष्टविनायकांपैकी एक श्री सिद्धिविनायक गणेश यांची माहिती व कथा जाणून घेऊयात. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील सिद्धटेक या स्थानी श्री सिद्धिविनायक गणेश यांचे मंदिर आहे. हे क्षेत्र भीमा नदीच्या उत्तरेकडील तीरावर वसलेले आहे. मंदिरामध्ये येण्यासाठी वाहतुकीचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. त्यातील एका मार्गाने म्हणजेच नदीच्या दक्षिणेकडील पुणे जिल्ह्यातील शिरापूर या छोट्या गावातून मंदिरापर्यंत पोहोचता येते. येथून बोटीने किंवा नव्याने बांधलेल्या पुलाने जाता येते. सध्याचे मंदिर 18व्या शतकाच्या उत्तरार्धात इंदूरच्या तत्वज्ञानी राणी अहिल्याबाई होळकर यांनी बांधले होते, ज्यांनी अनेक हिंदू मंदिरे बांधली आणि नूतनीकरण केले. मंदिर एका टेकडीवर काळ्या दगडात बांधलेले असून उत्तराभिमुख आहे. बाभूळ वृक्षांच्या दाट पर्णांनी वेढलेले व अनेक कलाकुसरींनी युक्त आहे. श्री सिद्धिविनायकांची मूर्ती स्वयंभू असून ती 3 ते 3.5 फूट उंच व 2.5 फूट रुंद आहे. मूर्ती उत्तराभिमुख आणि गजमुखी आहे. सोंड मूर्तीच्या उजव्या बाजूला असल्याने सोवळे कडक आहे. सहसा श्री गणेशांची सोंड डावीकडे वळलेली दाखवली जाते, परंतु असे मानले जाते की उजवीकडे सोंड असलेले श्री गणेशांच्या मूर्तीचे महत्त्व अत्यंत असते, परंतु त्यांना प्रसन्न करणे कठीण असते. हे एकमेव अष्टविनायक मंदिर आहे जिथे देवतेची सोंड उजवीकडे आहे. पारंपरिकपणे ज्या गणेश मूर्तींची सोंड उजवीकडे असते त्यांना सिद्धिविनायक असे नाव दिले जाते, जे सिद्धी म्हणजेच यश व अलौकिक शक्ती देतात. त्यामुळे या स्थानाला जागृत क्षेत्र असे मानले जाते. येथील श्री गणेश देवता अत्यंत शक्तिशाली असल्याचे म्हटले जाते. मूर्तीने एक मांडी घातलेली असून तीवर रिद्धी सिद्धी बसलेल्या आहेत. मूर्तीच्या मुखावर शांत व गंभीर भाव दिसून येतात. सिंहासन दगडी असून पितळी प्रभावळ आहे. प्रभावळीवर सूर्य, चंद्र, गरुड यांच्या आकृती कोरलेल्या आहेत. प्रभावळीच्या मध्यभागी नागराज आहे. उजव्या व डाव्या बाजूस जयविजयांच्या मूर्ती आहेत. पक्का रस्ता नसताना आणि काटेरी झुडपांमधून जाताना श्री गणेशांची प्रार्थना करण्यासाठी भक्त अनेकदा 7 वेळा टेकडीची प्रदक्षिणा करतात. त्यामुळे येथे श्रींच्या मूर्तीला प्रदक्षिणा घालण्याचे फार मोठे महत्त्व मानले जाते. पूर्वी या क्षेत्रात अनेक गणेश भक्तांनी तप व यज्ञयाग इत्यादी केले आहेत असे कळून येते. त्यापैकी मंदिराजवळच महर्षी व्यास यांचे स्थान आहे. असे म्हणतात की पूर्वी व्यासांनी येथे यज्ञ केला होता. याची साक्ष म्हणून यज्ञस्थानी भस्म सापडते. थोर गाणपत्य चिंचवडचे मोरया गोसावी यांनी येथे तपश्चर्या केली होती व नंतर ते श्री गणेशाच्या आज्ञेनुसार मोरगावला गेले. मंदिरापासून काही अंतरावरच भ्रूशुंडी यांनी तप केलेले स्थान आहे. संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने हे क्षेत्र पावन झाले आहे. येथील श्री गणेशांना श्री सिद्धिविनायक असे नाव का पडले यासंबंधी एक पौराणिक कथा सांगितली जाते. आपण आता ती कथा जाणून घेऊयात. मुद्गल पुराणात असे म्हटले जाते की सृष्टीच्या प्रारंभी भगवान विष्णू गाढ योगी निद्रेमध्ये असताना विष्णूंच्या नाभीमधून एक कमळ बाहेर पडले. त्या कमळामधून ब्रह्मदेव प्रकट झाले. त्याच वेळी भगवान विष्णूंच्या कानांतील मळीमधून अचानक 2 असुर उत्पन्न झाले. त्यांचे नाव मधु व कैटभ असे होते. ब्रह्मदेवांना असे वाटले की आपण आता नवीन सृष्टीची रचना करावी. त्यासाठी त्यांनी भगवान श्री गणेशांचे आवाहन केले. श्री गणेशांनी त्यांना तप करण्यास सांगितले व त्यासाठी त्यांना एकाक्षर मंत्राची दीक्षा दिली. ब्रह्मदेवांनी श्री गणेशांच्या आज्ञेनुसार एकाक्षर मंत्राचा जप करण्यास सुरुवात केली. अनेक काळ लोटला, परंतु ब्रह्मदेवांची उग्र तपश्चर्या सुरूच होती. त्यांच्या उग्र तपश्चर्येमुळे श्री गणेश त्यांना प्रसन्न झाले व त्यांना तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील असा वर दिला. श्री गणेशांच्या कृपा आशीर्वादामुळे ब्रह्मदेवांनी नवीन सृष्टीची रचना करण्यास प्रारंभ केला. त्यावेळी मधु व कैटभ या दैत्यांनी सृष्टी रचयित्या ब्रह्मदेवांना त्रास देण्यास सुरुवात केली. त्यामुळे पृथ्वीवरील सर्व जीव भयभीत झाले. मग सर्व देवांनी भगवान विष्णूंना योगनिद्रेमधून बाहेर येण्याची प्रार्थना केली. त्यांनी भगवान विष्णूंना मधु व कैटभ हे देत असलेल्या त्रासाची माहिती करून दिली. त्यामुळे भगवान विष्णूंनी त्या दैत्यांना युद्धासाठी पुकारले
भगवान विष्णू यांचे मधु व कैटभ यांच्यासोबत घनघोर युद्ध सुरू झाले. ते युद्ध 5000 वर्षे चालू राहिले तरी भगवान विष्णू त्या दैत्यांना मारू शकले नाहीत. म्हणून ते भगवान शंकरांकडे गेले. भगवान शंकर त्यांना म्हणाले की आपण युद्धारंभी श्री गणेशांचे स्तवन केले नाहीत, त्यामुळे आपण युद्धामध्ये विजय प्राप्त करू शकला नाहीत. त्यानंतर भगवान विष्णू एका पवित्र व उंच अशा एका टेकडीवर आले. त्या टेकडीवर ते श्री गणेशाय नमः या षडाक्षर मंत्राने श्री गणेशांची आराधना करू लागले. त्यांच्या तपश्चर्येमुळे प्रसन्न होऊन श्री गणेश त्यांच्या समोर प्रकट झाले व त्यांना अनेक सिद्धी प्रदान केल्या. मग त्यांनी पुन्हा मधु व कैटभ या दैत्यांसोबत युद्ध केले व त्या युद्धामध्ये त्या क्रूर दैत्यांना ठार केले. त्यामुळे संपूर्ण सृष्टीमध्ये हर्ष निर्माण झाला. भगवान विष्णूंना जेथे श्री गणेश प्रसन्न झाले व अनेक सिद्धी प्राप्त झाल्या, त्या स्थानावर भगवान विष्णूंनी एका भव्य मंदिराची निर्मिती केली व त्यात गंडकी शिलेची श्री गणेशांची मूर्तीची स्थापना केली. या स्थानावर भगवान विष्णूंची कार्यसिद्धी झाली. म्हणूनच या स्थानाला सिद्धटेक असे नाव प्राप्त झाले व येथील श्री गणेशांना श्री सिद्धिविनायक असे म्हणतात. तेव्हापासून सिद्धटेक हे स्थान श्री गणेशांचे एक पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून जनमानसात ओळखले जाऊ लागले. कालांतराने भगवान विष्णूंनी निर्माण केलेले ते मंदिर नष्ट झाले. असे मानले जाते की पुढे एका गुराख्याला या टेकडीवर श्री गणेशांनी दृष्टांत दिला व त्याला प्राचीन मंदिराचे दर्शन झाले आणि त्याला सिद्धिविनायकांची प्राचीन मूर्ती देखील सापडली. तो गुराखी दररोज श्री गणेशांच्या तेथील मूर्तीला भीमा नदीच्या जलाने स्नान घालीत असे व आपल्या शिदोरीमध्ये आणलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवत असे. त्यानंतर लवकरच इतरांना त्या मंदिराची माहिती मिळाली. तेव्हा श्री गणेशांनी त्या गुराख्याला सांगितले की तू स्वतः माझी पूजा न करता एखाद्या ब्राह्मणाकरवी ती कर. तेव्हा त्या गुराख्याने पुरोहित नाव असलेल्या एका ब्राह्मणाकरवी श्री गणेशांची पूजा सुरू केली. असे मानले जाते की श्री सिद्धिविनायक गणेशांची ही कथा ऐकण्याने किंवा वाचनाने व्यक्तीच्या सर्व व्यथा दूर होतात. त्या व्यक्तीला समाजात यश, कीर्ती व सन्मान प्राप्त होतो. भक्तांनो, आपल्याला श्री सिद्धिविनायक गणेशांची कथा कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि कथा वाचन आवडल्यास या आणि इतर व्हिडिओजना लाईक करा. यानंतर अष्टविनायकांपैकी रांजणगावचे श्री महागणपती यांची माहिती व कथा घेऊन येणार आहे. तरी आपण माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री गणेशांचे स्मरण करून मी आता आपला निरोप घेते. ओम गम गणपतये नमः.